नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ म्हटलं तर बद्रीनाथ यात्रा उत्सव 2025 भाग 2 भाग 1 मध्ये दाखवले आम्ही रस्त्याने काय प्रसंग आले, कशा पद्धतीने आम्ही रस्त्याने प्रवास केला ते सर्व त्या व्हिडिओमध्ये आहे। आणि ह्या व्हिडिओमध्ये यात्रेमध्ये कोणाकोणाला भेटलो, कशा पद्धतीने भेटलो, काय खाल्लं हे सर्व या व्हिडिओमध्ये आहे। मित्रांनो, किती मोठी यात्रा भरली होती, किती लोक आले होते, कशी माग आहे हे या व्हिडिओमध्ये आम्ही दाखवतो। व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आम्ही ज्यावेळेस बद्रीनाथ मंदिराच्या दर्शनासाठी पोहोचलो तर त्या ठिकाणी भजनाचा कार्यक्रम नेमकं सुरुवात होत होती आणि दिंडी उभी करून लोक आपल्या रांगा लावून उभी होते दर्शनासाठी। मग आम्ही चला पुढे निघालो, मित्रांना भेटलो आणि खाली पाहिली ती घनदाट गर्दी होती। सुरुवात झाली होती चढाईला वरती आणि आम्ही उतरायला, पण मित्र नेमकाच वर चढायला भेटले। मग म्हणला चला भेटूया। मग एक सेल्फी काढली आणि पुढचा प्रवास परत आम्ही 1 2 1 2 1 2 करत चालू केला। सड्याने उतरताच माझ्या बहिणीचं आणि माझ्या दाजींचं दर्शन घडलं। मग आम्ही थोड्या गप्पा छप्पा केल्या आणि पुढं मुलांना आईस्क्रीम खाऊ वाटली होती। मग त्यांनी आईस्क्रीम तोपर्यंत आणली, त्या आईस्क्रीम खासपर्यंत त्यांच्यासोबत मी गप्पा मारल्या आणि आम्ही पुढे बाजारात परत चालता झालो। मग खालून एक सेल्फी मारला, वरती कसं दिसत आहे तर मस्त असं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं। नंतर माझा भाऊ पण या ठिकाणी आला, त्याची मंडळी, भाऊ आणि त्याची मुलं या ठिकाणी आली। मग परत गप्पा रंगल्या। भाऊ, सिटीमध्ये कसं आहे, व्हिडिओ काढणे, फोटो काढणे हे नॅचरल गोष्ट आहे, नॉर्मल गोष्ट आहे सगळ्यांसाठी। परंतु ग्रामीण भागात आणि आधी दुर्गम भागात जर आपण मोबाईलमध्ये सेल्फी व्हिडिओ काढत असेल तर लोकांच्या नजरा काहीशा आपल्यावरती पण पडत असतात, आपल्या मोबाईलवरती पण पडत असतात। काय करतात नक्की हे, तर हीच गंमत ह्या यात्रेमध्ये पाहायला मिळाली। मस्त वाटते। गर्दी खूप होती म्हणून आम्ही खूप सावकाश गर्दीतून प्रवास करत होतो, कारण की इथे खिसे मारायची पण बरीच भीती असते। त्याच्यामुळं आम्ही सावकाश चाललो आणि पुढे जाऊन आम्हाला सुरेश सावळे, लक्ष्मण दिघे, नितीन गंभीरे आणि अनेक असे तरुण मित्रमंडळ आमच्या वाडीतले भेटले। मग त्यांच्याबरोबर थोड्या गप्पा मारत पुढे गेलो। ते सोमा सैरा, तो पण हात करून पुढे चाललाय। हे बघा कसे लोक पाहतात, म्हणजे लोकांच्या नजरा मोबाईलकडे असतात का, हे नक्की काय करतात हे बघा। हे तरुण पोरं पण पाहत असते का आमचा पण व्हिडिओ त्याच्यात यायला पाहिजे। मित्रांनो, तुम्हाला पण घ्यायचं होतं, पण काय वेळ कमी होता ना, म्हणून ॲडजस्ट नाही झाला, पण नेक्स्ट टाइम बरोबर करूया। चला
पुढे हे आमच्या इकडलेच सर्व दुकानदार आहेत, त्याच्यामुळे खरेदी त्यांच्याकडून पण आम्ही करणार आहोत. ते पण मित्र भेटले, बोलले यार तिघे साहेब आमचा पण व्हिडिओ येऊ द्या. म्हणला चालते, तुमचा पण घेतो. आणि मग हे बाकीचे मित्र पण इकडून तिकडून हात करत होते. बऱ्याच जणांचे फोटो काढले, व्हिडिओ काढले, सगळ्यांचे नितीन दाबाई बाकीच त्याचे मित्र, त्यांचे नाव काय मला माहित नाही. ते पण म्हणले मामा आमचा पण व्हिडिओ टाका. म्हणला टाकतो या, पण व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण की तुमचा कदाचित याच्यात व्हिडिओ असू शकते. तुम्ही सुद्धा व्हिडिओ 100% पूर्ण पाहा का, तर तुम्हाला कळत का ही यात्रा कशी दिसते आणि कशी वाटली. अरे लाईक करायला विसरू नका ना यार. अरे तुम्ही लाईक पण करत नाही यार. लाईक करा, लाईक करा, लाईक करा. लाईक बराच जुना मित्र अरे यार, पण त्याला काय पाहिजे ना दादा त्याच्यासोबत, ते चकल्याचं झालं रे काम. फक्त क्लोज कर ना. काय वडापाव संपले का? पाऊस संपले का? थोडं थांबायला. चांगला दणका उठवलाय. हा हे घे काय घ्यायचं. घे घे काय घ्यायचं तुला सांगतो. काय करायचं, फिटिंग पाहिजे ना थोडीशी. हा यात्रा आपले म्हणलो. काय पाहिजे काय नाही आता तुम्हाला काय पाहिजे. घे पटका चल. हा फोन आलाय का? फोन आलाय का? याला लावलाय का? बोला बोला. हे जीवन फोन आलाय का? फोन आलाय. बापरे. जीवनची थोडीशी मजा घेतली आणि पुढे गेलो तर किरण दिघे आणि त्यांचे दाजी भेटले. त्यांच्या या ठिकाणी व्हिडिओ छोटासा बनला आणि लगेच पुढे जाऊन माझे मित्र, कॉलेजचे मित्र दिसले. लक्ष्मण मुठे असेल, किसन पिचड असेल, नामदेव ठोंगरे असेल, अनेक मित्रमंडळी जमली होती. आणि हे पण मोठे भाऊ ते भेटले. प्रियांका दिघे आमच्यावाली भेटली, आमच्यावाली दरवाजाची मुलगी. अरे ते आपल्या पिंपरकण्याचा पाहुणा आलाय. बोललो चला काय राव हाय बाय केलं. मग आम्ही म्हणलं चला बसूया. म्हणला सातेवडीचे, त्यांना पण म्हणलं चला. मग आम्ही गेलो, जिलेबी आणि वडापाव घेतले, निवांत रेग्युलर नाही ना राहत. बसल्यानंतर आम्ही लक्षात आला किरण बुडे पण असते, आबा म्हणतोय आम्ही सर्व या ठिकाणी मित्र आहेत. मग आम्ही जिल्हावरती आणि वडापाववरती पाव मारला. नानाने आणलं पुष्प लगता है का? बरे बरे. हा ना, ओळखीचे वाटते बरं का माझ्या. किती जण ओळखीचे आहेत बघ. ह्याच्यात बरीच ओळखीचे वाटते, पण मला ओळखीचे आहेत का? किसन नाना आज बर्डीनाथ यात्रेनिमित्त अकोले तालुक्यातील फेमस युट्यूबर जे शेरविरीचे आहेत आणि ते आपल्या रोजनिशीच्या काही व्हिडिओ बनवून ते टाकत असतात युट्यूबला. त्यांच्याच नाव आणि त्यांच्या चॅनलचं नाव ऐका आणि त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. तर मित्रांनो, आमच्या चॅनलचं नाव आहे रामादित्य मराठी ब्लॉग. तर आमच्या ब्लॉगला आमचे नित्य जीवनक्रम किंवा कुठलं गावाचे डोंगर दर्या आणि आपलं आदिवासी राहणीमान. आणि आज आम्ही त्या बर्डीनाथ यात्रेनिमित्त इथं आलो आहे. आणि हे तुमचं काय चॅनल नाव? माझा गौरी इंडियामध्ये. त्यांचा तो चॅनल आहे. तर जे मित्र असतील तर नक्कीच रामादित्य व्हिडिओ पण पहा. यांची पण आम्ही त्यांना पण